श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये ऐकूया नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज याविषयी प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक जागा. अन्न, वस्त्र, निवारा यातील निवारा ही गोष्ट स्वच्छतागृहाच्या उपलब्धतेशिवाय अपूर्ण राहते. जितकं आपण अन्नाच्या बाबत चोखंदळ असतो, कपडे खरेदी करताना आणि घर निवडताना अनेक गोष्टी तपासतो, तसेच निकष आपल्याच घरात स्वच्छतागृह बांधताना आपण लावायला हवेत. फ्लॅट खरेदी करताना स्वच्छतागृहाचं फिनिश नीट बघायला हवं. टेबल मॅनर्सबद्दल, लोकांच्या पेहरावाबद्दल, कचरा फेकण्याच्या सवयीबद्दल बऱ्यापैकी चर्चा होत असतात. लोक एकमेकांना काही टिप्स देत असतात. कुठे जनजागृती कार्यक्रम होत असतात. कोणत्या हातानं आणि कसं शेकहँड करावं याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. घरातले कपडे, बाहेरचे कपडे, बाहेरच्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने घालायचे कपडे ह्याबद्दल देखील पुष्कळ बोललं जातं. आपला गेटअप हा महत्त्वाचाच असतो असं सातत्याने बिंबवलं जातं. कचरा कुठे आणि कसा फेकावा याबद्दल सुद्धा एक वेळ अंमलबजावणी कमी जास्त असली तरी निदान जनजागृती झालेली दिसते. परंतु स्वच्छतागृह, टॉयलेट्स, वॉशरूम्स अशा नावांनी ओळखली जाणारी जागा कशी वापरावी, वापरून झाल्यावर काय करावं ह्याबद्दल आपण फारसं बोलत नाही. आपापल्या स्वच्छतेच्या संकल्पनेनुसार आणि उपलब्ध सोयीनुसार लोक टॉयलेट्स वापरत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स कसे वापरावेत हे बोलायची सुद्धा अनेकदा सोय नसते. त्यात बरंचसं अज्ञान देखील असतं. फार दूर कशाला, आपल्याच घरातल्या स्वच्छतागृहाचा आढावा घेतला पाहिजे. केवळ दिवसातून किंवा आठवड्यातून एखादं केमिकल टाकून स्वच्छतागृह साफ होतं का हो? तिथली नुसती फरशी किंवा ते भांडं स्वच्छ केलं म्हणजे झालं असं नसतं. मुळात इतके केमिकल्स इथे ओतायची गरज आहे का, इथपासूनच सुरुवात केली पाहिजे. आपल्या घरातल्या स्वच्छतागृहात पुरेसा उजेड आहे का? की घरातला स्वस्तातला स्वस्त नकोसा दिवा आपण तिकडे ढकलून दिलाय? तिथे आत किमान हालचाल करायला पुरेशी जागा आहे का? तिथले नळ, पाईप्स हे गळके आहेत का? जमिनीवरच्या, भिंतीवरच्या टाईल्स अर्धवट बसवून सोडून दिल्या आहेत का? तिथली रंगरंगोटी नीट झाली आहे का? की तिथे काही छिद्र अजूनही बाकी आहेत? तिथे असलेल्या खिडकीची काय स्थिती आहे? काचा तुटलेल्या, तिरपे तारपे आडोसे असं चित्र आहे का? कुठे पुठ्ठे खोचून ठेवलेत, कुठे प्लॅस्टिक चिटकवलं आहे अशी परिस्थिती आहे का? अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आपण घरातच तपासून बघूयात. त्यात जमेल त्या सुधारणा करूयात. आपापल्या घरात, ऑफिसात केवळ भसाभस स्प्रे, केमिकल्स मारून टॉयलेट साफ केले जातात का, की हे सर्व बारकावे देखील नीट बघितले जातात हे बघूया. घरातलं बेसिन कसं आणि कुठे लावलंय? त्यामुळे कुठे कुठे ओल येतेय का? पाणी बेसिनच्या बाहेर सतत उडत असतं का ते बघूया. बेसिन नेटकं वापरता येईल का आपल्याला? त्यावर सतत केस चिकटलेले असणं, खरकटं धुतलं न जाणं, बेसिन चोक होणं, नाकातोंडाची घाण तिथे चिकटलेली असणं असं चित्र आहे का? स्वच्छतागृह जास्तीत जास्त नेटकं, स्वच्छ, प्रसन्न कसं राहील याचा विचार करतो का आपण? सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांबद्दल सातत्यानं बोलणं गरजेचं असतानाच आपल्या घरातल्या स्वच्छतागृहाचा वापर, आपले टॉयलेट मॅनर्स हे सुद्धा आपण आता आरपार स्कॅन करूयात. आपल्या घरातल्या स्वच्छतागृहाचं ऑडिटच करूयात असं म्हणूया का? नेटकं स्वच्छतागृह एक मूलभूत गरज. प्राची पाठक यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग आज आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. या माहितीचा पुढचा भाग ऐकूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.